नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने यामधील भाग 1 मध्ये आपण हवा, पाणी आणि मृदा या नैसर्गिक संसाधनाबद्दल माहिती मिळवली आहे. आज या भागामध्ये आपण वनस्पती, प्राणी, त्याचबरोबर खनिजे आणि जमीन या नैसर्गिक संसाधनाबद्दल माहिती मिळवणार आहोत. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 46 ज्या काही आकृत्या दिल्या होत्या त्यामधील आकृती क्रमांक 8.6 मध्ये काही व्यक्ती वनातून लाकडे गोळा करताना, तसेच काही 8.4 मध्ये मध गोळा करताना, 8.10 मध्ये रबराचा चीक आणि 8.11 मध्ये डिंक इत्यादी गोळा करताना दिसत आहेत. म्हणजेच मानव आपल्या सर्व ज्या गरजा असतात त्या वनस्पती या नैसर्गिक घटकांपासून पूर्ण करत असतो. आपण ही उत्पादने वनस्पतींपासून मिळवतो. मग भूपृष्ठावर सर्व वनस्पती हे या एकाच प्रकारच्या आहेत का? तर नाही. या भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती आपण पाहू शकतो. वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष असे स्थूलमानाने वर्गीकरण करता येते. हे विज्ञानामध्ये देखील आपण पाहिलं आहे. गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग मानवाने केला. उदाहरणार्थ, मनुष्य आदिमानवाच्या स्वरूपामध्ये पूर्वी जंगलात राहायचा. झाडावरील फळे असतील, प्राण्यांचे मांस असेल याच्यावरती तो गुजराण करायचा आणि हे मिळवण्यासाठी त्याला जंगलातून वणवण करावी लागायची. परंतु हळूहळू गवतापैकी काही तृणांपासून धान्य मिळवता येते याचा शोध त्याला लागला आणि त्याची वणवण थांबली. मग तो वस्ती करून राहायला लागला आणि शेती पिकवून आपली अन्नाची गरज भागवू लागला. जास्तीत जास्त तो नद्यांच्या काठी राहू लागला. उदाहरणार्थ सिंधू, नाईल, युफ्रेटिस, ओयांगो या नद्यांची खोरी ही त्यांची उदाहरणे आहेत. आणि या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये अनेक संस्कृती देखील उदयास आलेल्या आहेत. उदाहरणार्थ सिंधू नदीच्या काठी हडप्पा ही संस्कृती उदयास आली. वनांमधून आपल्याला लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात. मग ही वने सर्वत्र सारखी नाहीत. प्रत्येक कटिबंधामध्ये ही वने बदलत जातात. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार वनस्पतींचे प्रकार तुम्हाला आता स्क्रीनवर तुमच्या दिसत आहेत. त्यामध्ये विषुववृत्तीय, सदाहरित, पानझडी, उष्ण गवताळ, काटेरी, समशीतोष्ण गवताळ, रुंदपर्णी, सूचीपर्णी व टुंड्रा असे वेगवेगळे प्रकारचे वनप्रदेश आपल्याला दिसत आहेत. मग या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी देखील या वनांमध्ये वास्तव्य करत असतात. आणि या शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी देखील या वनांमध्ये राहत असतात. म्हणजेच त्यांच्यामुळे एक प्रकारची अन्नसाखळी या वनप्रदेशात निर्माण होते. वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे अधिवास आहेत. अधिवास मीन्स राहण्याचे ठिकाण. वनस्पतींमुळेच आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे, कारण प्राणी हे वनस्पतींवर अवलंबून असतात. वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे पाण्यामध्ये देखील वाढतात. आपल्याला माहिती आहे की समुद्राच्या तळाशी देखील एक वनस्पतींचं जग असतं. अनेक प्रकारच्या वनस्पती त्यामध्ये असतात. ज्या पद्धतीनं समुद्रामध्ये अनेक प्राणी असतात त्याच पद्धतीनं. आणि वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी कदाचित भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतींवर अधिक अवलंबून राहण्याची शक्यता आहे. आकृती 8.13 मध्ये तुम्हाला एक गाढव ओझे वाहून नेताना दिसत आहे. प्राण्याचा वापर मनुष्य विविध कारणांसाठी करतो. उदाहरणार्थ घोडा असेल, बैल असेल, उंट असेल, गाढव असेल. त्यामध्ये बैल या प्राण्याचा वापर आपण नांगरणीसाठी करतो. उंट, गाढव, घोडा यांचा वापर प्रवासासाठी आणि माल वाहून नेण्यासाठी केला जातो. शेळी, गाई, म्हैशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो.
तसेच प्राण्यांपासून आपल्याला मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडी इत्यादी उत्पादने देखील मिळतात. त्यानंतर आकृती क्रमांक 8.7 मध्ये दगडाच्या खाणीतून दगड ट्रकमध्ये भरतानाचे चित्र आपल्याला दिसत आहे. दगड म्हणजे खनिजांचे मिश्रण हे आपण पाहिले आहे. म्हणजे दगडामध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात. खनिज म्हणजे काय? तर खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ. मग या खनिजांपासून आपल्याला काय काय मिळते? तर धातू मिळतात, वेगवेगळ्या प्रकारची रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग हा औषध तयार करण्यासाठी केला जातो आणि काही खनिजांच्या वापरावरून त्यांच्यामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे धातू खनिजे आणि दुसरा म्हणजे अधातू खनिजे. धातू खनिजांचा वापर कशासाठी केला जातो हे आपल्याला माहिती आहे, कारण अनेक प्रकारच्या धातूच्या वस्तू या आपण वापरत असतो. उदाहरणार्थ लोह असेल, बॉक्साईट असेल, हे धातू आहेत. अनेक लोखंडी वस्तू आपण वापरत असतो. इथे तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. तुमच्या घरातील वस्तू कोणकोणत्या धातूंपासून बनलेल्या आहेत? वस्तू व धातूंची नावे अशी सारणी तुम्ही तयार करायची आहे. उदाहरणार्थ जर पत्रा असेल तर तो कशापासून बनलेला आहे? घरातील भांडी असतील, स्टेनलेस स्टीलची भांडी असतील, ॲल्युमिनियमची भांडी असतील, ही भांडी कोणती, भांड्याचं नाव काय आणि ती भांडी कोणत्या धातूपासून बनवलेली आहेत यांची लिस्ट तुम्हाला करायची आहे. जमिनीवर केल्या जाणाऱ्या व्यवसायांची यादी तयार करायची आहे. उदाहरणार्थ कोणकोणते व्यवसाय हे जमिनीवर केले जातात, कोणकोणते कारखाने हे जमिनीवरती सुरू असतात. अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ जिप्सम, सैंधव, कॅल्साइट इत्यादी अधातू खनिजांचा वापर रसायने बनवण्यासाठी केला जातो. यावरील सर्व ज्या आकृत्या आहेत यामधील मासेमारी वगळता सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव या जमिनीवरती करताना दिसत आहे. याचाच अर्थ असा की जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू हा जमिनीवरच होत असतो हे आपल्याला माहिती आहे. जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणूनच या संसाधनाचा वापर वरील सर्व चित्रातील वापराशिवाय स्थावर मालमत्ता म्हणून देखील केला जातो. अनेक व्यवसाय, उद्योगधंदे हे आपण जमिनीवरच करत असतो. लाकूड ज्या वनस्पतींपासून आपण मिळवतो त्या वनस्पती जमिनीवरतीच येतात. वेगवेगळे प्राणी असतील हे जमिनीवरच राहत असतात. म्हणजेच जमीन हे महत्त्वाचे अनन्यसाधारण महत्त्व असलेले नैसर्गिक संसाधन आहे आणि म्हणूनच आपण त्याचा स्थावर मालमत्ता म्हणून देखील वापर करतो. उदाहरणार्थ जागेची खरेदी विक्री, मोक्याची जागा मिळवणे, बांधकाम करणे, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादीसाठी मानवाची जी धडपड सुरू असते ही आपल्याला माहिती आहे. भौगोलिक रचना, उदाहरणार्थ त्याचा उंच संकल्पना असेल, मृदा, हवामान, खनिजे व आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर विविध कारणासाठी केला जातो. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण हे 29.20% आहे. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. म्हणजेच ते जमिनीवरती राहत असतात. जमिनीवर पाण्याचं प्रमाण हे 71% आहे आणि जमिनीचं प्रमाण हे 29% आहे. हे प्रमाण पाण्याच्या प्रमाणापेक्षा खूपच कमी असलं तरी देखील अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी या जमिनीवरती राहत असतात. मानवासह सर्व सजीवांचे ते वितरण जे आहे ते असमान आहे. म्हणजेच त्या भागातलं हवामान कसं आहे यानुसार त्या भागामधली सजीवांची संख्या ही कमी जास्त असते. जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगलव्याप्त प्रदेश, नद्यांची खोरी, सागरी किनारे अशा विविध भौगोलिक परिस्थितींशी जुळवून घेत सर्व सजीव राहतात. उदाहरणार्थ कोकणामध्ये वस्ती आपल्याला विरळ दिसते कारण तिथले डोंगराची संख्या ही जास्त आहे. तिथे घरे बांधणं ही थोडीशी खर्चाची असेल किंवा अवघड गोष्ट आहे. तीव्र उतार असेल, सपाट मैदानी जी या ठिकाणी आहे तिथं घरं बांधणं, व्यवसाय करणं हे सोपं जातं. त्यानंतर जंगलव्याप्त प्रदेशांमध्ये देखील आपल्याला सर्व गोष्टींची उपलब्धता होऊ शकत नाही. या
किंवा नद्यांची खोरी असतील, सागरी किनारे असतील, या सर्वांचा विचार करता जिथे आपल्याला सोयीसुविधा उपलब्ध होतात त्या ठिकाणी मानव अधिकाधिक वस्ती करून राहू लागला. मानव मात्र आपल्या सोयीनुसार या परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि काही ठिकाणी पर्याय नसेल त्या ठिकाणी मानव आहे त्या परिस्थितीमध्ये बदल करून देखील त्या ठिकाणी राहतो. नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात. या संसाधनांचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. नैसर्गिक संसाधनंही निसर्गामध्येच उपलब्ध असतात. या संसाधनांचा प्रत्येक सजीवच त्याच्या गरजेनुसार वापर करत असतो. मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला. आधी नैसर्गिक संसाधनाचा वापर माणूस गरजेसाठी करत होता. हळूहळू त्याचा हव्यास आणि वाढती लोकसंख्या यामुळे त्यांचा अधिक वापर सुरू झाला, अतिरेकी वापर सुरू झाला. यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार आणि तारतम्याने करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ वनस्पती या आपल्या अन्नाची गरज असेल, इतर बऱ्याच गरजा वनस्पतींपासून आपण भागवतो. यासाठी मानवाने जंगलतोड केली, नद्यांवर मोठमोठी धरणं बांधली, त्या शेती करण्यासाठी जंगलतोड केली. याचा परिणाम असा झाला की हळूहळू पावसाचे प्रमाण कमी झाले, हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले, हवेतल्या उष्णतेचे प्रमाण वाढले. यामुळेच मानवाच्या हव्यासावर कुठेतरी नियंत्रण ठेवणं मानवानं आवश्यक आहे. या नैसर्गिक संसाधनाचा आवश्यकतेनुसार आणि तारतम्याने वापर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संसाधनाबद्दल बरीच माहिती आत्तापर्यंत आपण मिळवली आहे. ही माहिती तुमच्या लक्षात आली असेल. यानंतर तुम्ही काय कराल हा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मंगलूच्या वस्तीवर तुम्ही राहायला गेला आहात. पाड्यावरील लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही हे तुम्ही पाहिले आहे. त्यातील बरेच लोक फक्त एक वेळ जेवतात. पाड्यावरील लोक दगड घडवण्याचे काम करतात. मंगलूच्या वस्तीभोवती विस्तीर्ण वनप्रदेश आहे. हा वनप्रदेश नदी, नाले, धबधबे, डोंगर यांनी समृद्ध झाला आहे. या प्रदेशात पर्यटनाच्या संधी आहेत. मग मंगलूच्या वस्तीवरील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही करता येईल का? बरोबर आहे. हे ठिकाण तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून घोषित करू शकता की जे पाहण्यासाठी लोक तिथे येतील आणि त्या वस्तीवर असणाऱ्या लोकांच्या हाताला काहीतरी काम मिळेल, त्या लोकांची परिस्थिती देखील सुधारेल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला अनेक बाबींसाठी निसर्गावर अवलंबून राहावेच लागते. निसर्ग हा फक्त मानवांसाठी नसून इतर सर्व सजीवही त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण नेहमी गरजेनुसार करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत तुम्ही काय काय शिकलेला आहात? नैसर्गिक संसाधने कोणतीही ओळखणे, नैसर्गिक संसाधनाचा वापर तारतम्याने करावा लागतो हे समजणे आणि विविध नैसर्गिक संसाधनाचे उपयोग तुम्हाला आत्तापर्यंत समजलेले आहेत. हे प्रकरण फक्त अभ्यासासाठी नसून, प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी नसून, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील तुम्ही या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे तुम्ही या नैसर्गिक संसाधनाचा वापर तारतम्याने करणे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील तसं करण्यासाठी भाग पाडणं आवश्यक आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणावर आधारित स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.